मी अध्यक्ष महोदय, मी प्रतिनिधित्व करीत असलेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या उत्तर कोरेगाव भागातील 26 गावांचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे। फडतरवाडी, जाधववाडी, विकळे, तळीये, वाठार स्टेशन, तडवळे, पिंपोडे बुद्रुक, भावेनगर, नायगाव, सोळशी, चौदरवाडी, दहेगाव, चौनेश्वर, नांदवळ, घिगेवाडी, मोरबेन, शहापूर, जगतापनगर, अनपटवाडी, आसनगाव, राऊतवाडी, वाघोली, सोनके, करंजखोप, रंदोलाबाद आणि सर्कलवाडी ही 26 गावे पाण्यापासून वंचित आहेत। कायम या भागात दुष्काळ आहे। पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे। शेतकरी राजा सुखी तर राज्य सुखी असं आपण म्हणतो, पण परिस्थिती तिथली फार अवघड आहे। गेले अनेक वर्षापासून तिथं दुष्काळ आहे। पाण्याची परिस्थिती फार गंभीर आहे। शेतकऱ्यांना चांगली शेती असून चांगलं उत्पन्न घेता येत नाही। केवळ पाणी नसल्यामुळे शेतकरी आपल्या उत्पन्नापासून वंचित राहिला आहे। त्याची मुलं बाळ चांगले शिक्षण घेऊन त्यांना शहरात पाठवावं लागतंय, कारण चांगली शेती असून सुद्धा तिथं उत्पन्न चांगलं निघत नाही। तेव्हा माझी एक विनंती आहे की तिथला जो वसना उपसा सिंचन योजना आहे ती परत आपल्याला सुरू करणं गरजेचं आहे। 0.52 TMC पाणी आपण मंजूर करून घेतलेलं आहे। फक्त पाण्याची सिंचन योजना अजून चालू झाली नाही। त्याचा सर्वे झाला आहे, पण त्याच्यावर अजून पुढे अजून काही सुरुवात सरकारच्या माध्यमातून झालेली नाही। तर या अध्यक्ष महोदय, मी आज आपल्या माध्यमातून मायबाप सरकारला विनंती करतो की माझ्या उत्तर कोरेगाव भागातील 26 गावांचा शेती त्याचबरोबर पिण्याचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे शेतीला पाणी नाही ते नाहीच आहे, पण पिण्याला सुद्धा पाणी अजिबात तिथं नाही आणि अनेक वर्ष तिथं पाण्यापासून शेतकऱ्यांना फार मोठ्या वेदना भोगाव्या लागत आहेत। तेव्हा आपण माझ्या 26 गावातील जनतेला आपण न्याय द्यावा। या भागाला पाणी देण्यासाठी वसना उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, यासाठी आवश्यक तो निधी मायबाप सरकारने उपलब्ध करून द्यावा व माझ्या मतदारसंघातील उत्तर कोरेगाव भागातील 26 गावांना न्याय द्यावा।